जन्माने सगळे सारखेच असतात, कर्माने ते वेगळे होतात। जन्माने सगळे सारखेच असतात, कर्माने ते वेगळे होतात। कुणाला मिळत नाही माती, तर कुणाचे पुतळे होतात, कुणाचे पुतळे होतात। माणसांचाच पुतळा व्हावा आणि आज चंद्र सूर्य नांदो, इथपर्यंत त्याची कीर्ती राहावी। मरावे परी कीर्तिरूपे उरावे, अशीही काही माणसं असावीत। इतिहासामध्ये अशी अनेक माणसं आहेत। त्या इतिहासातला एक माणूस म्हणजे ही कथा आहे। नमस्कार मित्रांनो, गोष्ट आहे एका महान योद्ध्याची, जग जिंकू पाहणाऱ्या महानायकाची। मित्रांनो, लष्करातील एका मोठ्या पदाच्या निवडीसाठी काही उमेदवारांना बोलावलं गेलं। त्यामध्ये बरेच उमेदवार आले आणि प्रत्येक उमेदवार सांगत होता की माझं घराणं किती मोठं आहे, माझे आजोबा कसे जहागीरदार होते, त्यांनी त्या काळात काय काय कर्तृत्व केलं, हे प्रत्येक उमेदवार सांगत होते। मुलाखत घेणारे मुलाखत घेत होते। शेवटी एका विद्यार्थ्याचा तिथे नंबर आलाय आणि त्याला विचारलं की तुझं घराणं काय आहे? तो म्हणाला की माझ्या आजोबांनी किती कर्तृत्व केलं हे मला माहित नाही, माझ्या पंजोबांनी काय मर्दुमकी गाजवली हे मला माहित नाही, माझ्या वडिलांचा काय पराक्रम होता हे मी इथे सांगण्याचं कारण नाही, पण मात्र जे काही मी इतिहास घडवेल तो मी माझ्या स्वबळावर घडवेल। जे काही मी कर्तृत्व करेल ते मी माझ्या स्वबळावर करेल, एवढा माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे, त्याने सांगितलं। त्याने त्या मुलाखत घेणाऱ्यांना ठणकावून सांगितलं की पितृत्व आणि मातृत्वाच्या भरोशावर नेतृत्व टिकवता येत नाही, तर नेतृत्व निर्माण करण्यासाठी कर्तृत्वच आवश्यक असतं। मित्रांनो, त्या विद्यार्थ्याची लष्करातील एका मोठ्या पदासाठी निवड झाली, अगदी आनंदाने निवड झाली। काय असेल त्या माणसाचं नाव? काय असेल त्या महापराक्रमी आत्मविश्वासी शूरवीराचं नाव? त्याचं नाव आहे नेपोलियन बोनापार्ट। मित्रांनो, नेपोलियन बोनापार्ट मध्ये प्रचंड आत्मविश्वास होता आणि हाच आत्मविश्वास माणसाला कर्तृत्व करायला प्रेरित करतो, उद्युक्त करतो। म्हणून आत्मविश्वासासारखं दुसरं बळ नाही, दुसरी शक्ती नाही। म्हणून आपण आत्मविश्वासी राहूया, आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करूया। धन्यवाद।